शिवनेरी बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी आहेत. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव प्रणय बोडके व 29 असे आहे. प्रणय हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या सोशल मीडिया विभागाचं काम पाहत होता. या घटनेनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही दुःख व्यक्त करत प्रणय याला श्रद्धांजली वाहिली आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. अधिक माहितीनुसार प्रणय बोडके, करण शिंदे आणि दुर्वेश गोरडे हे तिघेजण स्कूटरवरून परळ येथून दादरला होळीसाठी फुलं आणण्यासाठी जात होते. यावेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या शिवनेरी बसने त्यांच्या स्कूटरला धडक दिली. यात प्रणय बोडके याचा KEM रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुर्वेश आणि करण हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ग्लोबल रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे. अपघाताच्या घटनेनंतर शिवनेरी चालक इक्बाल शेख पडून जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला घटनास्थळावरून असलेल्या काही स्थानिकांनी पकडलं. आरोपीला भोईवाडा पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसाच्या ताब्यात दिले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.